नमस्कार मित्रांनो, तुला राशीच्या लोकांनो, आज मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे की हे अर्धवट ऐकून सोडू नका, कारण आज मी जी गोष्ट सांगत आहे ती थेट तुमच्या मनाला स्पर्श करणारी आहे आणि तीच खरी सच्चाई आहे। आता तुम्ही विचार करत असाल की ही गोष्ट आजच का सांगितली जात आहे। यामागे दोन अतिशय खोल कारणे आहेत। पहिले कारण म्हणजे जर तुमच्या मनात काही चालू असेल तर तुम्ही ते कोणाला सांगणार। खरं सांगायचं तर आजकाल कुणीही दुसऱ्याचं दुःख ऐकण्यासाठी शांतपणे बसलेलं नसतं। प्रत्येकालाच आपलीच गोष्ट सांगायची असते, पण दुसऱ्यांची गोष्ट ऐकण्यासाठी कुणाकडेही वेळ नसतो। आणि दुसरे, त्याहूनही अधिक महत्त्वाचे कारण म्हणजे तुमच्या मनात हा प्रश्न पुन्हा पुन्हा येत आहे की जर मी इतका विचार करत आहे, इतकं सहन करत आहे, तर बदल कधी येणार। एक सत्य मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगते, ज्या गोष्टी अचानक मिळतात त्या फार काळ टिकत नाहीत, पण ज्या गोष्टी हळूहळू मिळतात त्या साध्या नसतात, त्या एका वेगळ्याच स्तराच्या असतात। ही गोष्ट गाठ बांधून लक्षात ठेवा। आता तुम्ही पुन्हा विचार करत असाल की या सगळ्या गोष्टी आजच का मी असं सांगतोय, कारण सत्य हेच आहे की गेल्या काही काळापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप जास्त तडजोड करू लागला आहात। तुम्ही मनातल्या मनात हे मान्य केलं आहे की कदाचित आता आशा उरलेली नाही। पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा माणसाच्या आयुष्यात मोठा बदल येतो तेव्हा तो सर्वात आधी त्याच्या विचारांमध्ये येतो, आणि जेव्हा बदलाचा विचार मनात प्रवेश करतो तेव्हा समजून घ्या की ग्रहांची चाल बदललेली असते। ऊर्जा तुमच्या आत आली आहे आणि हेच कारण आहे की आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या नीतीत काय लिहिलं आहे आणि ऑक्टोबर 2026 पर्यंत हेच सगळं चालू राहणार आहे का। सोप्या शब्दांत सांगायचं तर नाही। नियती फक्त एवढीच नाही, ही संपूर्ण माहिती चंद्र राशीवर आधारित आहे। ज्यांना आपली चंद्र राशी माहीत आहे त्यांच्यासाठी फार छान। ज्यांना माहीत नाही त्यांनी नाव किंवा लग्नानुसार ही माहिती स्वीकारू शकता। तर चला प्रिय तुळ राशीच्या लोकांनो, आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओची सुरुवात करूया। पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला हायप द्या आणि मनापासून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव आणि जय शनी महाराज असं नक्की लिहा। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। आता तुळ राशीच्या लोकांनो, सर्वात आधी माझी ही गोष्ट समजून घ्या। 2022 पर्यंत तुमचं आयुष्य फक्त ठीकठाक नाही तर चांगलंच चाललं होतं। तुम्ही मेहनत करत होतात, कमावत होतात, कुटुंब सांभाळत होतात, मुलांची जबाबदारी पार पाडत होतात, पती पत्नीच्या नात्याला वेळ देत होतात, कामकाजात पुढे जात होतात आणि आयुष्य हळूहळू स्थिर करण्याचा प्रयत्न करत होतात। पण 2022 नंतर जणू सगळंच उलटसुलट व्हायला लागले। कर्ज वाढलं, नात्यांमध्ये चुकीचे निर्णय झाले, विवाह किंवा भागीदारीत समस्या उभ्या राहिल्या, व्यवसायात विश्वास तुटू लागला। आणि हेही सत्य आहे की काही ठिकाणी तुमचीही चूक होती। चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या स्वीकारल्या, बुद्धी गोंधळली आणि त्याचा फायदा चुकीच्या लोकांनी घेतला। या सगळ्यामुळे आज मन थकलेले आहे। मेहनत आहे पण फळ दिसत नाही, आणि ह्याच कारणामुळे आतून तुम्ही खूप त्रस्त झाला आहात। पण एक गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे, तुमच्या मनाची जी भूमी आहे, ज्याला मनोभूमी म्हणतात, तिथे ऑक्टोबर 2025 पासून एक स्पष्ट संदेश मिळू लागला होता। आता बदल होणार आहे, पण गोंगाट करून नाही। ऑक्टोबर 2025 मध्ये जेव्हा शनी मीन राशीत आणि केतू सिंह राशीत पोहोचले तेव्हा शनिकेतूचा एक विशेष षडाष्टक योग तयार झाला। हा योग ज्योतिषशास्त्रात बहुतेक वेळा अतिशय अशुभ मानला जातो, पण जेव्हा मी याचा सखोल अभ्यास केला, कुंडल्यांवर संशोधन केलं आणि त्याला व्यावहारिक आयुष्याशी जोडून पाहिलं, तेव्हा एक वेगळीच सत्य समोर आले। जेव्हा षडाष्टक योग मित्र राशीत किंवा मित्र लग्नाच्या कुंडलीत तयार होतो आणि ज्या ग्रहांमुळे हा योग बनतो ते ग्रह सहाय्यक अवस्थेत असतात, तेव्हा त्या योगाचा प्रभाव 100 पैकी साधारण 80% सकारात्मक दिशेने जातो। आता समजून घ्या,
तुमच्या आयुष्यात हा योग ऑक्टोबर 2025 पासून तयार झाला होता. मग प्रश्न पडतो, हा व्हिडिओ आत्ताच का? पहिले कारण म्हणजे 5 डिसेंबरनंतर शनी पूर्णपणे प्रभावी आणि मार्गी झाले आहे. आणि दुसरे, त्याहूनही मोठे कारण म्हणजे हा षडाष्टक योग ऑक्टोबर 2026 पर्यंत आपल्या शिखर बिंदूवर राहणार आहे. कारण या काळात शनी केवळ आपल्या स्थानात मजबूत राहणार नाही, तर मित्र ग्रहाच्या नक्षत्रात म्हणजेच बुधाच्या नक्षत्रात गोचर करतील. म्हणूनच मी स्पष्टपणे सांगितलं आहे की ऑक्टोबर 2026 पर्यंत नियतीचा हाच लेखाजोखा आहे. आता मी तुम्हाला एक एक करून सांगतो, तुळ राशीच्या लोकांनो, की या काळात तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात काय बदल होत आहे. सर्वात पहिला बदल तुमच्या मनात आधीच घडलेला आहे. आता तुम्ही ठरवून टाकलं आहे की कोणतंही साधुसामान्य काम तुमची ऊर्जा खेचणार नाही. असं काम ज्यात भविष्य नाही, असा व्यवसाय ज्यात सन्मान नाही किंवा अशी नोकरी ज्यात पुढे जाण्याचा मार्ग नाही, तिथे आता तुम्ही थांबणार नाही. हळूहळू तुम्ही त्या सर्व कामांपासून स्वतःला दूर करत आहात, जे तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत होते. जिथे मेहनत होती पण ओळख नव्हती. जिथे वेळ जात होता पण भविष्य घडत नव्हते. या प्रक्रियेत टीका होईल. जीवनसाथीकडूनही, कुटुंबाकडूनही. थोडी आर्थिक तडजोडही करावी लागेल आणि खरं सांगायचं तर तुम्ही ती करती आहात. आत जी आग पेटली आहे ती विझलेली नाही, फक्त आता तिचा विस्तार वाढत आहे. पहिला मोठा निर्णय हाच आहे, जी गोष्ट तुम्हाला विनाशाकडे नेत होती किंवा आयुष्य मागे खेचत होती, तिच्यापासून तुम्ही हळूहळू अंतर ठेवत आहात. वाईट नक्कीच वाटेल, पण हीच योग्य दिशा आहे. दुसरा मोठा बदल म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यातील निरर्थक वर्तुळ मनातून संपवलं आहे. ते मित्र, ती नाती, ते संपर्क, जिथे फक्त खर्च होता, जिथे उपकाराच्या नावाखाली तुमचा वापर होत होता, जिथे भावनिक दबाव टाकून पैसे काढले जात हो, हे सगळं आता तुमच्या आयुष्यात टिकणार नाही. या वर्तुळात काही अशी नातीही आहे, जिथे पती-पत्नीमध्ये असंतुलन आहे. एक जण कमावतो आणि दुसरा मानसिकदृष्ट्या आयुष्य विस्कळीत करतो. इथे तुम्ही कायदेशीर वेगळेपणा नाही, तर मानसिक अंतर ठेवत आहात. आपल्या पद्धतीने पुढे जात आहात आणि बाकी नात्यांमधून पूर्णपणे बाहेर पडत आहात. पहा, मी नेहमी गोड बोलू शकत नाही. ग्रहांचे फल जसं तयार होतन्य, तसं सांगणं ही माझी जबाबदारी आहे. चांगलं वाटो किंवा वाईट, पण सत्य हेच आहे. आता पुढचा बदल खूप खास आहे. तुमचा सल्ला आता लोकांच्या उपयोगी पडू लागेल. लोक तुमच्याकडे सल्ला घ्यायला येतील. काही असे लोक तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील जे योग्य दिशा दाखवतील. योग्य वेळी योग्य गोष्ट सांगतील. 2022 पूर्वी तुमचं जे चांगलं वर्तुळ होतं, जे तुम्हाला सकारात्मक दिशेने नेत होतं, ते हळूहळू पुन्हा सक्रिय होऊ लागेल. काही स्त्रियांचा चुकीच्या ठिकाणी विवाह झाला होता. काहींनी मजबुरीने नोकरी सोडली. काही पुरुषांनी चुकीच्या वेळी नोकरी बदलली किंवा व्यवसायात उडी घेतली. आता तेच लोक हळूहळू पुन्हा आपल्या जुन्या संतुलनाकडे परत येतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जिथे जिथे तुमचे पैसे अडकले होते, थांबले होते, रोखले गेले होते, ते अचानक सुटताना दिसतील. पूर्ण नाही, पण सातत्याने. आणि इथूनच तुळ राशीची खरी पुनरागमनाची सुरुवात होते. आता आणखी एक मोठा बदल पहा. जुन्या संपत्तीबद्दल तुमचा दृष्टिकोन बदलला आहे. जी मालमत्ता तुमच्या आयुष्यात अडथळा बनत होती किंवा जिथून पुढचा मार्ग स्पष्ट दिसत नव्हता, ती विकून तुम्ही चांगल्या घराकडे किंवा अधिक मजबूत संपत्तीच्या दिशेने पाऊल टाकत आहात. हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या फायद्यांपैकी एक आहे. आता पुढची गोष्ट अगदी स्पष्ट आहे. तुम्ही मेहनत करून पैसा कमावणारे आहात. आता तुम्हाला कुणावरही अवलंबून राहायचं नाही, ना भावनिकदृष्ट्या, ना आर्थिकदृष्ट्या. आणि सर्वात मोठा बदल म्हणजे तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप मजबूत होत आहात. जी नाती तुम्हाला कमकुवत करत होती, जिथे फक्त सहन करावे लागत होते, जिथे तुमच्या मेहनतीची कमाई दुसरे लोक नियंत्रित करत होते, तिथे आता तुम्ही थांबणार नाही. ते नातं असो किंवा वैवाहिक आयुष्याचा असा कोणताही भाग जिथे संतुलन नव्हते.
आता तुम्ही स्पष्ट शब्दांत सीमा ठरवत आहात. तुम्ही सांगत आहात सुधारणा होईल किंवा मग अंतर ठेवावं लागेल. आणि हा रागाचा निर्णय नाही. ही काळाची गरज आहे. आतापर्यंत वेळ कठीण होता म्हणून निर्णय पुढे ढकलले जात होते. पण जेव्हा वेळ अनुकूल होतो तेव्हा कुणीही तुम्हाला निर्णय घेण्यापासून थांबवू शकत नाही. जेव्हा ग्रह मन आणि बुद्धी दोन्हींवर प्रभाव टाकतात तेव्हा व्यक्ती स्वतःसाठी उभं राहायला शिकतो. यासोबतच तुम्ही त्या लोकांपासूनही अंतर ठेवत आहात ज्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला नुकसान झालं होतं. कोणीही असो, नाव, नातं, पद, आता त्याला महत्त्व नाही. तुम्ही एक गोष्ट खोलवर समजून घेतली आहे, प्रत्येक हसणारा चेहरा आपला नसतो. जे लोक गोड बोलून तुम्हाला गुंतवून नुकसान करून गेले त्यांच्यापासून तुम्ही शांतपणे दूर जात आहात. आता तुमचं आयुष्य शिस्तीत चालू आहे. तुम्ही कुणाच्याही दबावाखाली निर्णय घेत नाही. पूर्वी तुम्ही विचार करत होतात की समाज काय म्हणेल, कुटुंब काय बोलेल. पण आता तुम्ही विचार करता माझ्या भविष्यासाठी काय योग्य आहे. लोक काहीही बोलोत, तुम्हाला त्याचा फरक पडत नाही. कारण आता तुमचं लक्ष फक्त एका गोष्टीवर आहे, आर्थिक स्थैर्य आणि आत्मसन्मान. तुम्ही संयम ठेवून पुढे जात आहात. हीच खरी ताकद आहे. आता एक खोल ज्योतिषीय गोष्ट समजून घ्या. षडाष्टक योगाच्या प्रभावामुळे तुमच्या आतून बदनामीची भीती संपली आहे. ज्याला जे बोलायचं आहे ते बोलू द्या. तुम्ही तुमच्या मार्गावरून हटणार नाही. ज्या गोष्टी तुमचं लक्ष विचलित करत होत्या, अनावश्यक खर्च, दिखावा किंवा निरर्थक धावपळ, त्यांवरही आता तुम्ही नियंत्रण ठेवत आहात. आता तुम्ही तुमच्या स्वार्थानुसार आणि तुमच्या इच्छेनुसार जगायला शिकत आहात. आणि हाच जीवनाचा सर्वात मोठा नियम आहे. ज्या दिवशी माणूस आपल्या उद्दिष्टासाठी जगायला लागतो त्या दिवशी तो इतरांच्या मतांपासून मुक्त होतो. आता तुमची नातीही बदलतील. आता तुम्ही तिथेच संबंध ठेवणार जिथे तुम्हाला सन्मान आणि सहकार्य मिळेल. जे लोक परदेशात नुकसान सहन करत होते तिथे हळूहळू फायद्याचे संकेत दिसतील. जिथे मालमत्तेबाबत वाद होते तिथे आधी तुम्ही स्वतःला मजबूत कराल आणि मग परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न कराल. संतानाशी संबंधित ज्या गुंतागुंती होत्या तिथेही आता तुम्ही संतुलन राखत कठोर निर्णय घेत आहात. भीतीच्या जागी स्पष्टता येत आहे. आता तुम्ही निर्भयपणे तुमचे नियम ठरवत आहात. नातेसंबंधांच्या बाबतीतही आता सीमा निश्चित झाली आहे. तुम्ही पुरेशा संधी दिल्या आहेत. आता नाही. जे संबंध विश्वास आणि प्रामाणिकपणावर खरे उतरत नाहीत त्यातून तुम्ही शांतपणे बाहेर पडत आहात. कारण आता तुमचं लक्ष विचलित होणार नाही. आता उपायांबद्दल बोलूया. या प्रभावाला अधिक संतुलित करण्यासाठी कपाळावर हलका पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. शनिवारी पिवळं चंदन पाण्यात मिसळून शिवलिंगावर अर्पण करा आणि प्राण्यांबद्दल करुणा ठेवा. यामुळे मन स्थिर होतं. तसंच जे लोक तुम्हाला योग्य सल्ला देतात आणि योग्य दिशा दाखवतात त्या नात्यांना मजबूत ठेवा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या योजना प्रत्येकाला सांगू नका. आनंदात जास्त बोलणे कधी कधी नुकसानदायक ठरू शकते. संतुलन हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. ऑक्टोबर 2026 पर्यंत हा प्रवाह असाच राहील. इतर लोक काय विचार करतात ते करू द्या, तुम्ही तुमच्या मार्गावर ठाम राहा. तुळा राशीच्या प्रिय व्यक्तींनो, लक्षात ठेवा, तुमच्यावर आलेली ही वेळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आहे. ज्या वेदना तुम्ही सहन केल्या, ज्या संघर्षातून तुम्ही गेलात, त्याच तुमच्या आयुष्याचा मजबूत पाया बनत आहेत. आता तुमच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतला जाईल, प्रत्येक पाऊल आत्मसन्मानासाठी उचललं जाईल आणि प्रत्येक कृती भविष्यातील स्थैर्यासाठी असेल. विश्व तुमची परीक्षा घेत होतं, पण आता तेच विश्व तुम्हाला तुमचं योग्य स्थान देण्यासाठी तयार आहे. फक्त संयम ठेवा, शिस्त ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, तुमची शांतता हीच तुमची ताकद आहे. तुमचं संतुलन हीच तुमची ओळख आहे. आणि तुमचा आत्मसन्मान हाच तुमचा खरा विजय आहे. ऑक्टोबर 2026 पर्यंतचा हा प्रवास तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा युटर्न ठरणार आहे. ठाम रहा,
सकारात्मक रहा आणि विश्वास ठेवा, तुमची खरी उंची आता सुरू होत आहे. धन्यवाद. हर हर महादेव. जय शनी महाराज.